तर आज आहे ना एवढं मोठं पातेलं भरून स्वयंपाक चालू आहे, मग समजून जावं आजचा बेत लय मोठा आहे. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आहे ना आमच्या दादाच्या निदर्शनाखाली भाजी कापायचं काम चाललं होतं, पण कडीपत्त्याची कमी असल्यामुळे आम्हाला ते आणायचं आधी काम लागलं होतं. मग सगळ्यात आधी जाऊन कडीपत्ता आणला आणि मग शिगडीवरचा भात खाली घेतला. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आजच्या मेन्यू मध्ये पदार्थ काय काय आहे. तर सगळ्यात आधी आमचा भात रेडी झाला, तर स्वयंबाबू शाळेतून आला. मग त्याच्या आईला त्यांनी त्रास दिला आणि त्याच्यामुळे कांदा कापायला उशीर झाला. म्हणून मग डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आमच्या आईने त्याला बाजूला नेला आणि मग आमचा कांदा कापायचा कार्यक्रम पटापटा सुरू झाला. तो कार्यक्रम होता माझा युनिफॉर्म पण चेंज झाला. मग कढईभर शाकभाजी करून सांबार बनवायचा कार्यक्रम सुरू केला. त्याच्यात सगळ्यात आधी डाळी सोबत भोपळा गेला, पण त्याच्यात पाणी वाटल्यामुळे त्याला डायरेक्ट पनीरचाच लुक आला. मग शेवटी त्याच्यात अजून पाणी ऍड केलं ना अशा रीत आमचं सांबार रेडी झालं. आणि मग मामन त्यांनी त्याला टेस्ट घ्यायच्या नावाखाली प्यायला सुरू केलं आणि 2-3 गल्लास प्यायल्यानंतर सगळ्या शेवटी चीअर्स केलं. पण या सगळ्यात आम्ही एवढा भारी स्वयंपाक केला कायसाठी होता ते तर सांगायचं राहूनच गेलं. तर आज आहे ना आमच्या इथं मुक्कामाला दिंडी आली होती, म्हणूनच आम्ही स्वयंपाकाची तयारी केली होती. मग पटक्यास मी यांना जेवायला ओढून घेतो, तर तुम्ही